जय जगदंब, नमो आदेश. आज मी आलेलो आहे माझ्या गुरुलेकीच्या घरी सिल्लोड गावामध्ये. या ठिकाणी माझी असणारी ही गुरुलेख अर्थातच इंदुबाई कुदळ हिच्या या घरी आम्ही आलेलो आहोत आणि आज तिच्या घरी गुरुपंगत होती. त्या निमित्ताने म्हटलं माझ्या गुरुलेकीने घरी मंदिर बांधलेलं आहे तिच्या गरिबीनुसार, तर ते तिचं रेणुका मातेचं मंदिर आणि तिच्या घरची गुरुपंगत सुद्धा आपल्या चॅनलच्या दर्शकांसोबत या ठिकाणी आपण दाखवावी. आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय, बोल भवानी माता की जय. आपण पहिले मंदिराकडे जाऊ. मंदिरातून आपल्याला बाहेर जावं लागेल. अच्छा, मग ते शूटिंग सुरू आहे तर देवघर आणि मंदिर दाखवून घेऊ. इकडे बघा, हे तिचं देवघर आहे. इथे तिने मला बसायला गादी ठेवलेली आहे आणि देवघरामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघितलं तर परडी जिथं ठेवली आहे तिने रेणुका मातेची, रेणुका मातेच्या परडीच्या वरतीच तिने माझा फोटो टांगून ठेवलेला आहे देवघरामध्ये. माझा असा आग्रह नसतो की माझा फोटो देवघरामध्येच असावा, पण अनेक शिष्यांची श्रद्धा आहे की ते देवघरामध्येच माझा फोटो ठेवतात, काही जण भिंतीवर सुद्धा लावतात. आता आपण तिने घरी जे मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराकडे जात आहोत. किती वर्ष झाले बाई आता मंदिर बांधून? मंदिर बांधून तरी 12-13 12-13 वर्ष झाले. कुठे आता आपण इथे मंदिरामध्ये आलेलो आहोत. हा बाहेर सिंह आहे, जगदंबेचं वाहन. हा होमकुंड. श्री रेणुका माता की जय. आणि या ठिकाणी हे माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेचं तिनं मंदिर बांधलेलं आहे. मंदिराची बाकीची जर तुम्ही अवस्था पाहिली तर बघा, अगदी वरती टीन शेड आहे, एकदम साधं, प्लॅस्टर सुद्धा नाहीये मंदिराला, पण आपल्या गरिबीच्या संसारातून तिने हे मंदिर उभं केलं. एक एक रुपया बाजूला काढला आणि तिच्या हाताला चांगला गुणमान सुद्धा आहे. या ठिकाणी ती स्वतः देवीचं वारं घेऊन लोकांची कोडी वगैरे सोडवत असते. आजूबाजूच्या बऱ्याच याच्यातले लोक तिच्याकडे येत असतात आणि ते तिच्याकडे नीट झालेले आहेत आणि ती एवढी भावना विवश झालेली आहे, म्हणजे मी जेव्हा दवाखान्यामध्ये होतो तेव्हा सुद्धा रडत मला भेटायला आली होती. तर असंच आईला प्रार्थना करतो की माझ्या लेकीवरती वरद हस्त राहू दे, तिच्या हाताला गुणमान राहू दे, तिच्या घराचं चांगलं होऊ दे आणि लवकरात लवकर हे मंदिर सुद्धा चांगलं होईल असा मनापासून आशीर्वाद देतो. आणि या ठिकाणी अंबाबाईची पूजन करून घेऊया. श्री जगदंबा चरणार्पणमस्तु. मुक्ता फले कुंकुम पाटलांगी, संदेह तारा निकरे विभाती, श्री मूलपीठाचल चूडिकायां त्वामेक वीरा शरणं प्रपद्ये. श्री माहूरगड निवासिनी रेणुका माता की जय. बरं बाई, तुझ्या घरी मी गुरुपंक्तीला आली. फक्त चहावरती गुरुपंगत साजरी होत आहे, कारण की मी गडबडीमध्ये होतो, त्यामुळे जेवणाचा कार्यक्रम शक्यतो कॅन्सलच असतो. याशिवाय माझी पडदा जेवणाची पद्धत आहे, म्हणजे जर कुठे मला जेवायचं असेल तर एकांतात बसून जेवावं लागतं, जे शिष्यांच्या घरी बहुतेक वेळेला पॉसिबल होत नाही. त्यामुळे मी बहुतेक शिष्यांच्या घरी फक्त एक कप चहा घेऊन चहावरतीच गुरुपंगत साजरी करत असतो. तशीच एक कप चहाची गुरुपंगत आज इंदुबाईच्या घरी साजरी होत आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एवढं छान मंदिर बांधल्याबद्दल आणि गरिबीमध्ये अंबाबाईला उभं केल्याबद्दल तिचं अभिनंदन आणि कौतुक व्यक्त करतो. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब, नमो आदेश.